आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. वडूज परिसरातील अतिक्रमणे ज्वलंत आणि गंभीर समस्या. खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहर आणि परिसरात अनधिकृत बांधकामे, रस्त्यालगतची अतिक्रमणे, पार्किंगची ओरड, ट्रॅफिक जाम, फ्लेक्स विळखा या विविध समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यात संबंधित प्रशासनाचा सपशेल पराभव झाला आहे. तर महसूल विभागाकडून क्रीडा संकुल परिसरातील परप्रांतीयाचे अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी वारंवार बजावलेल्या नोटिसा आणि तैनात फौजफाटा हात हलवत माघारी परतला आहे. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. वडूज शहराची भौगोलिक व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र येथील नागरिकांना आणि लोकवस्तीला सुविधा देण्याबाबत प्रशासन कमकुवत ठरते आहे. ज्या सुविधांसाठी शासन करोडोची रक्कम गोळा करत आहे त्या सुविधांना वाटण्याच्या अक्षता वाटल्या आहेत. राज्यात तालुक्याच्या ठिकाणी भव्य क्रीडा संकुल ही संकल्पना तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी वास्तवात उतरवली. पश्चिम महाराष्ट्रात खटाव तालुक्यातील वडूज येथे भव्य जागेत क्रीडा संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शासनाने निधी दिला, परंतु कायम उदासीनतेत राहिलेल्या शहरातील लोकप्रतिनिधींकडून या भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रोजेक्टकडे दुर्लक्ष झाले. काही अपवाद वगळता या मैदानात बॅडमिंटन, शालेय स्पर्धा, पोलीस भरतीपूर्व मैदान यासाठी काही काळापुरता परिसराचा वापर होत होता. परंतु विघ्न संतोषी लोकांकडून या जागेत अवैध व्यवसाय तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामे कित्येक वर्ष दिमाखात उभी आहेत. यावर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्तपत्रे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. संबंधित अनधिकृत अतिक्रमण धारकांना वारंवार अंतिम नोटीस देऊन देखील ही अतिक्रमणे न निघाल्याने पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. परप्रांतीयांचे दंडलशाहीतील वास्तव नेस्तनाबूत करण्यासाठी गेलेल्या संबंधित प्रशासनाने तलवार म्यान केल्याचं दिसून येत आहे. सध्या त्यामुळेच उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि याविषयी राजकीय दबाव की आर्थिक तडजोड याबाबत खुमासदार चर्चेला उधाण आलं आहे. सध्या स्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अवाजवी लोकप्रतिनिधींची उजरेगिरी दृष्टिक्षेपात येत असल्याने या अधिकाऱ्यांबाबत जनतेतून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ज्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे त्याच कर्तव्याचा विसर पडलेल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपले उत्तरदायित्व लक्षात घेऊन आपल्या कामाप्रतीचा प्रामाणिकपणे ठसा उमटवावा ही माफक अपेक्षा नागरिकांकडून उमटत आहे. अक्षयचंद्र जाधव, वडूज. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.